नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आज 15 तारखेच्या डेटाच्या व्हिडिओ ॲनालिसिसमध्ये. आपण बघू शकत असाल रिटेलरचा डेटा आहे, थोडासा फ्लॅट टू न्यूट्रल आहे. त्यानंतरून एफ आयजकडे बघितलं आपण तर एफ आयचा डेटासुद्धा थोडासा फ्लॅट आहे, पण एक ॲडिशन केली आहे त्यांनी, फ्युचर लॉंग्स केलेले आहेत ऑलमोस्ट 23%. तर ही एक मॅसिव गोष्ट आहे. याच्यानंतर प्रोमध्ये बघू शकत असाल तर 53%, म्हणजे आधीचे 16,000चे आता 25,000पर्यंत त्यांनी फ्युचर लॉंग नेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणायची तर नेट टू नेट डेटा हा पॉझिटिव्ह आहे फ्युचरचा, ठीक आहे, सॉरी प्रोचा. त्या ठिकाणी आज दिवसभरात काय घटना घडली की एक ब्रेकआउट आला दुपारनंतरून. तर आधीचा जो कालचा जो डेटा होता त्या डेटामध्ये जो स्कॅटर्डनेस होता थोडंसं डिफिकल्ट होतं आहे ॲनालाइज करायला की फ्युचर शॉर्ट केलेलं आहे त्या फैज आणि प्रोने, पण कॉलमध्ये लॉंग आहेत. तर हे कुठल्या प्रकारची हेजिंग आहे ते ॲनालिज करणं थोडंसं अवघड आलं, पण दुपारच्या वेळानंतरून हे क्लिअर कट लॉंग झाले. क्लिअर कट मार्केट हे वरती गेलं आणि ब्रेकआउट आलं आहे. तर हे फ्युचर जे आहेत हे फ्युचर मंथलीचेच असावे, हे मंथलीचेच असतात, पण हे एक्सपायरीला क्लोज नाही करत. हे याचा अर्थ असा आहे कारण एक्सपायरीमध्ये फार मेजर चेंज नाही आला, त्यांनी काही ॲड केलेलं आहेत लॉंग टर्म म्हणजे पुढच्या एक्सपायरीसाठीचे. आणि बाकीच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या आता कमी केलेल्या आहेत प्रॉफिट बुक करून, किंवा जे पण काही मेजर असेल खाली लॉस तो हे करून. तर आपलं बघणं हे इम्पॉर्टंट आहे उद्याचं साठीचं की फ्युचरमध्ये आता हे नेट टू नेट लॉंग आलेलं आहेत. फ्युचरमध्ये हे लॉंग केलेलं आहे आज आणि डेटा पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रल टू पॉझिटिव्ह आहे, एफ आय पॉझिटिव्ह आहे, प्रो कम्प्लीट पॉझिटिव्ह आहे, प्रो एकदम स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह झालेला आहे. तर आता बघूया उद्यासाठी काय होतं मार्केटमध्ये. थँक्यू.